भगवत कृपा जागृत आहे. भगवंताला आणि बाबाला आपण एकटीने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार जी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वजामाननगर नागपूरच्या वतीने शाखा उमरेड या परिसरामध्ये बाबाचे सेवक गणेशजी दादा कोहळे यांच्या निवासस्थानी मासिक नवे हवन कार्य पार पडून एका भगवंत कार्याची चर्चा बैठकीला सुरुवात आहे. तर या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता आणि बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझा प्रणाम. तसेच मानव धर्माचे संस्थापक व आम्हा तुम्हा सेवका सद्गुरू महान त्यागी बाबा झुमदेवजी या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. तसेच आईची ममता बाबाला वेळोवेळी कार्य साथ देणारे मातोश्री झुमदेवजी ठुमरेकर या आईला माझा प्रणाम. तसेच प्रत्येक चर्चा बैठक चालवण्याकरता अध्यक्षाची गरज असते. त्याचे चर्चा बैठक चालवून घेण्यात अध्यक्ष या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक व या परिवाराचे मार्गदर्शक मधुकरी चंद्र साहेब या साहेबांना माझा नमस्कार. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी संचालक व सचिव श्री माननीय विठ्ठल भाऊ क्षीरसागर यांना माझा नमस्कार. तसेच परमपूज्य परमात्मा एक शासकीय मंडळाचे मार्गदर्शक कोलारपेठ यशवंतपुरे साहेब यांना माझा नमस्कार. तसेच उमरेड शाखेचे कोषाध्यक्ष नितीन भाऊ कलमे यांना माझा नमस्कार. तर आजच्या संचालन सूत्र करणारे बाबांचे सेवक हजारे साहेब यांना माझा नमस्कार. ही चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम सेवकावर आलेले अनुभव आतापर्यंत खूप छान छान अनुभव मार्गदर्शन केले. मी ह्या उमरेच्या परिसरात मी कधी आलो नाही. मला काल अतुल भाऊनं मेसेज केला शालाबाबांनी एक तरी हवन घडवलं पाहिजे. तर मला बाबांनी काम होतं तरी मला वेळ दिलं आणि त्या वेळ काढून या परिसरामध्ये पहिल्यांदाच या चर्चा बैठक उपस्थित झालो. कारण मला शिकायचं आहे. शेव बांधवाला पहिली चूक आपली एकच आहे. कोणती? आपण चर्चा बैठकीत येत नाही आणि बोलायला लावलं माईक समोर तर का बोलू म्हणतो. आहे का नाही? कोणाची चूक आहे? आपली चौकाची आहे. अरे आम्ही पहिला भेट होतो जेव्हा आमच्याही गावात चर्चा होत होता तर आम्ही भेट होतो. आमचे पाय थरथर कापत होते. पण देण्याचं कारण आहे. कारण आपल्याला बाबांनी ही चर्चा बैठक गावामध्ये आपल्याला महिने आठवडे 15 दिली आहे आणि ह्या मोठी शाळा दिली आपल्याला. कारण हा माईक आहे. अरे हा माईक कोणाचा आहे? आमदार खासदाराचा आहे का नाही? कोणाचा आहे? आमदार खासदाराचा. पण माझ्या मान त्याची बाजूने सर्वाला माईक दिलाय. सर्वाला दिलाय. त्या माईकवर बाबाचे सेवकीने बालक बालिका कोणी बोलू शका. आहे का नाही? म्हणून आपल्याला चर्चा बैठकी देणं आवश्यकता आहे. आज मी या गावामध्ये नसतो आलो. मी आपल्या घरीच बसून राहिलो असतो. मला ते अनुभव माझं मिळाले असते का? नसते मिळाले. अरे ज्या परमेश्वराची ज्या बाबाची आपल्याला गरज आहे आणि तो शेव या चर्चा बैठकीत येतो. आहे की नाही? जेव्हा आपल्यावर दुःख असतो तेव्हा अनेकांमध्ये तेव्हा आपण रानोरान भटकत असतो. याच्या गजा त्याच्या गजा वैद केलं, वाणी केलंय, दवाखाने केलंय. पण आपल्याला कोणी जेवण केलं का? नाही केलं. मग कोणी केलं? बाबाने केलं.
त्यावेळेस आपल्याला जेव्हा पैसा नव्हता, आपले रिश्तेदारी स्वतःचा भाऊ तुटला आपल्याला जेव्हा कोणी येत होतं का नव्हतं. शौकीनदारी चुपचाप बसता का? आपण आलो कशासाठी आलो आपण? काहीतरी येथून घेऊन जाणे यासाठी आलो का नाही? आपण बोलासाठी आलो का? नंतर तुम्हाला वेळ भेटते बोलासाठी. म्हणून शांत बसा. एक लक्ष काय त्या मनीप्रमाणे जर आपण इथं चुपचाप बसलो तर आपल्याला लक्ष येईल. पुन्हा अनुभव सांगितला आहे की नाही? म्हणून फक्त आपल्याला 2 तासाची चर्चा पहिले दिले भगवान. म्हणून चुपचाप बसा. त्यासाठी बाबांनी ही चर्चा करते. कारण माझा सेवक दुःखी राहायला नाही पाहिजे. मग दुःखी राहिला तो मग पुण्याला सांगत कसं त्याला मालूम होईल. म्हणून हे बाबांनी चर्चा बैठक दिली. ह्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून कोणाच्या अनुभवातून तुम्हाला माहिती हा माझा अनुभव आहे. तर म्हणून तुम्ही आता बसल्या त्या भगवंताला जर माफी मागितली तर तुमचे दुःख इतकं दूर होईल. कुठं आपल्याला जाण्याची गरज नाही. कुठं जाण्याची गरज नाही आपल्याला, आहे का नाही? जर आपल्याला मुलाला जर शाळेत पाठवलं नाही तर मुलगा हुशार बनेल का? सांग पाटला कुठं मारू अंतर हे पद्धत होईल. तसं आपल्या बाबांनी निष्काम सेवा दिली. का दिलाय? निष्काम. न घेता. काय घेतलं का तुमच्याकडून? बाबांनी नाही घेतलं. काय आता मार्गदर्शक मागून राहिले का? अरे मार्गदर्शक तुमच्या वेळी सुपारी नाही खात. कितपर्यंत? तुम्ही त्यागी होत नाही तिथपर्यंत. एक आजची गोष्ट सांगतो तुम्हाला. आता पितूरच्या सेवक त्याला नवीन आलाय त्याला 3 दिवसाच्या साफसफाईचे कार्य दिले मी. तेव्हा काल आता मला गरज होती का त्यांना गरज होती? त्या सेवकाला गरज पाहिजे ना नाही का? मला काम आहे तर मी उद्या येईल. तर मी त्याला फोन लावलो. तेव्हा रात्री 9 वाजेपर्यंत वाट पाहिली. शेव बनलो हा शेव घेईल. अगं येथून ह्या भांबेवाड्यातून तू तिकडं वापसी गेला तर का होईल? काही आपली निष्काम सेवा होईल का? मी त्याला 9 वाजता फोन लावलो. भाऊ म्हणतो हा घेणार होता ना. भाऊ मध्ये मालक आला म्हणून मला टाइम द्या. शेव बनलो हो तुझ्या मालक आला. मला फोन तर करायला पाहिजे ना का भाऊ मी आज येत नाही उद्या येईल. आपण सेवक कशी आहोत? मग तुमचे वाट पाहा लागेल का नाही मार्गदर्शकाला का? मग मार्गदर्शकाला तुम्ही भाऊ कुठे पगार देऊन राहिले का? नाही देऊन राहिले. आणि पगार भेटला असता का नाही? तो मी तरी मार्गदर्शक पद भेटासाठी खूप कोशिश करून राहिले. काय भेटत नाही. फक्त निष्काम सेवक साहेब. अरे तुम्ही बी शेव भाऊ तुम्हालाही मत भेटते आणि स्टेप भेटते का नाही भेटत, आहे का नाही? तर आजही त्याने सकाळी मला फोन केला. कसं भाऊ म्हणे मी 8 वाजेपर्यंत येतो. पण त्याने किती वाजवले? 10:30 वाजवले. मी ना फोन मारला. भाऊ मला फल्ल्या ठिकाणी जायचं आहे. तू येशील तर लवकर या इतक्या वेळात, नाही तर मी वेळ नाही माझ्यासाठी. पण रात्रीतून मला 9 वाजवला. आता पुन्हा 10 वाजून राहिला. तर भाऊ म्हणे मी येतो. तर 10:30 वाजता तो आज आला शेव. आज त्याला अक्षरशः कार्य दिले. मग सांगा मग आपण चुकतो का नाही चुकतो? मग मार्गदर्शक चांगला आहे का? चांगला पद आहे का? चांगला आहे का? तुमची वाट पाहा लागते आम्हाला. कधी कधी मी सांगतो ना मला मी हा मार्गात सेवक होतो. याच्या अगोदर मला 7-7:30 वाजता सायंकाळचं जेवण नेहमी पाहत होता. पण मी आता या मंडळाचा मार्गदर्शक बनलो 12/8/2023 पासून. तर मला आज 9:30-10 वाजता जेवण. सांगा आज तुम्ही मार्गदर्शनाच्या घरी गेल्या तर तुम्हाला मार्ग कार्य देईल ना ज्या म्हणून का इकडल्या तिकडे त्याचे काहीतरी मार्गदर्शन करावं लागेल तरी करावं लागेल, आहे का नाही? म्हणून त्याला वेळ दिला पाहिजे आपण. आणि वेळ देऊन त्याला परिपूर्ण कार्य द्यावं लागेल. त्याचे काहीतरी समजून घ्यावं लागेल ना त्याच्या पहिलं, आहे की नाही? 5 सेवकांना जेव्हा आपण अनेकामध्ये असतो. तुम्हाला एक अनुभव सांगतो.
जेव्हा आपण अनेकामध्ये असतो, जेव्हा आपण पहिला दिवस कोणता या मार्गात यायचा पहिला दिवस का म्हणतो मार्गात तुम्हाला 3 दिवसाच्या साफसफाईचे कार्य देते. त्या 3 दिवसामध्ये तुम्हाला ते काही तुमचं मूर्तीपूजा काही असेल ते तुम्हाला विसर्जन करून साफसूफ करून आपण घेऊन त्या मार्गात काही आपण घेऊन जा काहीतरी शुद्ध वाच लागेल ना आपल्याला काहीतरी. तर माझी मावशी आहे भुगावची. तर पहा त्या मार्गात आले तिला सुख समाधानी झाले पण कसं झालं तात्पुरता आराम पडायचं. मग जशान तसं आपण या मार्गात आलो आपलं दुःख आपल्या पाठीमागं आहे. तुमची आता काही चूक झाली तर दुःख दूर जात नाही, दुःख पाठीच्या मागं येतात. परमेश्वर निघून जातो आणि सैतान तिथं उभा होतो. तर कमीत कमी त्या बाईला 7-8 महिने झाले सुख समाधानी नव्हती. तिला भरती करायचं कोणतं दवाखान्यात मी एक वेळेस त्या भेटीला गेलो. तर तिला मी म्हणलं तुझे मार्गदर्शक असतील ते तिमकीचे आहे बाई, मला तुम्ही मार्गदर्शक त्यांना सांगा तुम्ही तुमच्या घरी काही अवसर वस्तू घे ते पाहून घ्या. पहिलं मी एकच शब्द तिला सांगितला का जेव्हा तुला विसर्जन केली तर पूर्ण देवाचा मूर्तीचा विसर्जन केला नाही, काहीतरी तुझ्या घरी आहे म्हणून दुःख तुझ्यावर तयार आहे. नाही म्हणते मी परिपूर्ण केलं म्हणते. तिला मी घरी आणलं आपल्या. तर पहा घरी 8 दिवस राहिले तर तिला एवढं सुखपणे वाटतंय का जे काही अजून तिच्या मागचं की पूर्ण निघून गेला. तिच्या घरी का बरं नव्हतं वाटत. मग मी नेऊन दिलं तिला. पहा मार्गदर्शकांना 2 वेळा चेक केलं पूर्ण तिच्या घर. असं दरवाजा त्या दरवाजामध्ये काय माझे काकाजी का नागद्वारले जात होते. त्या काकाजीची फोटो आणि ते नागद्वारची पिंड आणि नजर समोर होत. आणि ती खिडकी राहते नाही आपल्याला सिमेंटची खिडकी तिच्यावर ओम काढून होतं. माझे लक्ष बिलकुल जाता बरोबर त्या फोटोकडे गेली त्या ओमकडे गेली. मावशी मला जो दुःख याच्यातच आहे. दुःख तुझे याच्यामध्ये काय कारण हे पिंड पहा नागदाची पिंड आहे फोटो मध्ये आणि त्या खिडकीमध्ये काय ओम आहे. ते फोडायला लावलं ते फोटो सहा करायला लावले आणि पहा कुठं गेलं का गेलं. म्हणून बाबा आपल्याला काय सांगतो आपले मन कुठं गेले. आपल्याला बाबाने अंधश्रद्धा जे करा सांगितली तरी आपण अंधारामध्ये आहोत. अंधारामध्ये आहोत उजेड नाही आलो. बाबाने आपल्याला अंधारातून उजेडामध्ये आणलं तरी आपण अंधारामध्ये जाऊ. आपला शब्द आपल्या भावना आपल्या कल्पना आपले विचार हे चांगले ठेवा. काही कमी नाही. बाबाने दिलेला तत्व शब्द नियम सत्य मर्यादा प्रेम ह्या ज्या चाकोरीने आपण चाललो तर आपल्याला काहीच कमी नाही आहे की नाही. किती सुंदर मार्ग आहे. अरे मी सांगतो मी मला स्वर्गाचा या मार्ग मिळाला नाही. कमीत कमी मला 2 वर्ष लागले हा मार्ग मिळवायला. आज माझ्या वेळेस विठ्ठल पंडित होते. आज माझ्या घरी पुरा हम 14 फटवा 10 अगरबत्त्या लागत होत्या 10. तरी दुःख त्यांच्यावर दुःख का येरे रामा येरे गोमा येरे तिवा रामाई नाही धावे गोमाई नाही धावे धावून का नाही. पण या मार्गात आल्यावर का आम्ही दुःख तुका होते. आपण जेव्हा वचन दिलं तेव्हा या मार्गात याच्या पहिल्या दिवशी फक्त भगवान बाबा हनुमानजीलाच मानेन तरी दुःख दूर होते. मग वचन दिलं आपले दुःख दूर झाले. मग आपण बाप बनतो. आपले विचार पलटले का नाही पलटले. मग
त्यासाठी आपण विचार पलटवायचा नाही. बोलणारे अजून बाकी आपले साहेब क्षीरसागर आहेत. आणि म्हणून मला एकच म्हणायचं आहे का बाबाने आपल्याला दिलेले 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम आपल्या परिवारात चालवायचा. आणि सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना वेळेवर केली पाहिजे, आहे का नाही? आज मी पाहुण्यालो साध्या कार्यातले सेवक 7 ना 8 वाजता झोप लागते. त्या त्यागी सेवकाची झोप लागते पहिलं, पण साध्या कार्यातली झोप 7 ना 8 वाजता. का आपण सेवक, का आपण भगवंताला वचन दिलं. आता पहा ना, आता गणपती येऊ द्या, देव येऊ द्या, पहिला आपले सेवक जातात. अरे आपण तर पहिलं वचन दिलं एकाच परमेश्वर म्हणून, पण आपण त्याच्यात सामील होतो. एखादा कोणता कार्यक्रम राहू द्या का मला जागा भेटली पाहिजे म्हणून आपण ते जागा पक्की करायला देतो. जर ते जागा तशीच आपण जागा केली तर आपल्याला येतं आलो तर नाही जमन का? तिथं का भेटते आपल्याला? का भेटते? अगोदर आपण करून सोडले, पण हिंगोली पहिला अनेकामध्ये होतो. बाबाने आपल्याला एक केला, मग एकाच्या प्रमाणे राहावं लागेल ना आपल्याला, आहे की नाही? काहीच नाही केलं आपल्याला मार्गामध्ये. पण बाबाने तत्व शब्द नियम दिले. म्हणून मला म्हणायचं आहे, सूर्य उगवला नसता, प्रकाश मिळाला नसता, सूर्य उगवला नसता तर प्रकाश मिळाला नसता, नदी नाले नसते तर समुद्र मिळाला नसता, नदी नाले नसते समुद्र मिळाला नसता. माझे महान त्यागी बाबा झुंबेजी जन्माला आले नसते, माझे महान त्यागी बाबा झुंबेजी जन्माला आले नसते तर हा मानव धर्म मिळाला नसता, हा मानव धर्म मिळाला नसता. सर्वांना माझा नमस्कार जी. धन्यवाद साहेब. यानंतर